नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो. जगातल्या प्रत्येक आईचं एक स्वप्न असतं, आपला मुलगा सुखी राहावा, त्याच्या संसारात आनंदी आनंद असावा, घरात प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी असावी. पण अनेकदा असं दिसून येतं की मुलाचं लग्न झालं की घरातील वातावरण हळूहळू बदलू लागतं. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण होतात, मन दुखावलं जातं आणि नकळत घरातील आनंद कमी होऊ लागतो. अशावेळी अनेक जण सुनेच्या चुका शोधून तिलाच दोष देतात. पण आज आपण या समस्येचा दुसऱ्या बाजूनं विचार करणार आहोत. आजचा विषय आहे मुलाबाळांच्या सुखी संसारासाठी सासूनं काय करावं. कारण घराला स्वर्ग बनवण्याची ताकद जर कोणाकडे असेल तर ती घरातील ज्येष्ठ स्त्रीकडे असते, आणि ती ज्येष्ठ स्त्री म्हणजे सासू. पूर्वी ती फक्त आपल्या मुलाची आई असते, पण लग्नानंतर ती घरात सून म्हणून आलेल्या एका नव्या मुलीचीही आई बनते. ही गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण जी मुलगी स्वतःचं घर, आई वडील, भाऊ बहीण, मित्रमैत्रिणी आणि आयुष्यभराचं ओळखीचं वातावरण सोडून तुमच्या घरी येते, तेव्हा तिच्यासाठी तो प्रवास वाटतो तितका सोपा नसतो. सासरी आल्यावर ती नवीन लोक, नवीन नियम, नवीन विचारधारा आणि नवीन दिनचर्येत असते. तसंच प्रत्येक गोष्ट नव्याने शिकण्याचा प्रयत्न करत असते. अशावेळी तिला न्यायाधीशाची गरज नसते, तर तिला गरज असते आईच्या वात्सल्याची, कारण सासूमध्येच ती आपली आई शोधत असते. अशावेळी मुलाच्या सुखी संसाराचा पहिला नियम म्हणजे स्वीकार करणं. जसा तुमचा मुलगा परिपूर्ण नाही, तशीच तुमची सूनही परिपूर्ण असणार नाही, कारण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. तिच्या सवयी वेगळ्या असतील, विचार वेगळे असतील, काम करण्याची पद्धत वेगळी असेल, पण वेगळेपणा म्हणजे चुकीचं असं नाही. जिथे स्वीकार असतो तिथं वादविवादाचं प्रमाण कमी असतं. दुसरी महत्वाची गोष्ट, तुलना टाळणं. आमच्या काळात नव्हतं बाई असं. मी तर माझ्या सासूची अशी सेवा केलीये की तिला सगळं मी हातात आणून द्यायची. इकडची काडी तिकडे नाही करू दिली कधी. माझी मुलगी नाही बाबा अशी. ही आणि अशीच काहीशी वाक्य अनेक घरांमध्ये द्वेषाच्या भिंती उभ्या करतात, कारण प्रत्येक काळ वेगळा असतो हे समजून घेण्याची मानसिकताच नसते. प्रत्येक पिढी वेगवेगळ्या परिस्थितीत वाढलेली असते. त्यांच्या विचारांना समजून घेणं खूप आवश्यक आहे. तिसरी गोष्ट, मुलाला मध्ये ओढू नका. अनेक घरांमध्ये सासू सून यांच्यातील प्रत्येक छोटा वाद मुलापर्यंत पोहोचतो. त्यामुळे होतं काय, तो मुलगा एका बाजूला आई आणि दुसऱ्या बाजूला पत्नी यांच्या कात्रीमध्ये अडकतो. नेमकं कोण बरोबर कोण चूक हेच त्याला कळत नाही. परिणामी डोकं सुन्न होऊन त्याच्या मनावरचा ताण वाढतो. एक लक्षात ठेवा, ज्या मुलासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट केले त्यालाच सर्वात जास्त वेदना होतात जेव्हा त्याच्या दोन आवडत्या व्यक्ती एकमेकीं विरोधात उभ्या राहतात. चौथी गोष्ट, प्रेम द्या, नियंत्रण नाही. अनेकदा मुलगा लग्नानंतर बदलला असं त्याच्या आईला वाटतं, पण खरं पाहिलं तर तो बदललेला नसतो. त्याच्या आयुष्यात एक नवीन स्त्री आलेली असते. तिच्या सोबत त्याचं शारीरिक, मानसिक तसंच भावनिक नातं निर्माण झालेलं असतं. पण म्हणून आईचं स्थान कमी होत नाही. म्हणून मुलावर हक्क गाजवण्याऐवजी त्याला प्रेम द्या, कारण प्रेमानं बांधलेली नाती कायम टिकतात. हक्कानं बांधलेली नाती अनेकदा तुटतात. पाचवी गोष्ट, सवय कौतुक करण्याची लावा. प्रत्येक व्यक्तीला आपल्या प्रयत्नांची दखल घेतली जावी असं वाटत असतं. सून कितीही शिकलेली किंवा आत्मविश्वासू असली तरी तुमच्याकडून मिळालेला एक प्रेमाचा शब्द तिच्यासाठी एखाद्या पुरस्कारासारखा असतो. अरे वा, आज छान स्वयंपाक झाला, तू खूप काम करतेस ग, जरा आराम कर, तुझ्यामुळे घर छान सांभाळलं जातंय बरं. अशी काही साधी वाक्य नात्यांमध्ये चमत्कार घडवू शकतात. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सासू आणि सून यांचं नातं हे जिंकण्या हरण्याचं युद्ध नाही, तर प्रेम, समजूतदारपणा आणि सहजीवनाचा सुंदर प्रवास आहे. तुम्ही सूनबाईला मुलगी मानाल तर ती तुम्हाला सासू नाही तर आई मानेल. एक लक्षात घ्या, घराच्या भिंती विटांनी बनतात, पण घराला घरपण तिथं राहणाऱ्या माणसांचं प्रेम, आपुलकी, समज आणि एकमेकांना दिलेला आदर यामुळेच येतं. ज्या घरात आदर असतो, सुसंवाद असतो,
समजून घेण्याची वृत्ती असते ते घर खऱ्या अर्थानं सुखी होतं. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगावंसं वाटतं की सून ही परकी नसते. ती तुमच्या मुलाच्या आयुष्यात आनंद, यश, भरभराट घेऊन आलेली व्यक्ती असते. तिला स्वीकारा, तिला समजून घ्या, तिला प्रेम द्या आणि मग बघा, तुमच्या मुलाचा संसार फक्त सुखीच नाही तर आदर्शही बनेल. पुन्हा लवकरच भेटू. धन्यवाद.